ಕರಾವಳಿ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. रहमान रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम. अल्हम्दुलिल्लाह आमचे मेज़बान जिलानी मोहिद्दीन जिलानी शाबंदरी साहबाची दावत पर आम्ही सामूहिक हाजीर वाटे. त्यांची ख्वाहिश होती का बदलान एक मखसूस नशिस्त मुनाकिद करू गास शोहरा सरीन आणि 2-3 आमचे मौजी जोगन ते मेहमान को त्यांनी यारी मधु केला. आम्ही हो प्रोग्राम मुख्तसर प्रोग्राम शुरू करतात इंशाअल्लाह. मैं तिलावत कलाम पाक सबब आमचे अजीजी अय्यूब खतीब कडे गुजारिश करतलो की त्यान तिलावत कुरान मजीद सरीन हे प्रोग्रामचो आगाज करूचे. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين. لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون. فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين. صدق الله العظيम. माशाअल्लाह, शुक्रिया अय्यूब खतीब साहब. एक मुश्तरिका नशीस नवायती उर्दू दोनों कलाम हिंगा ऐकून होतलो आमचे मौजी शोराको वाटे आणि दिगर आमचे मोहतरम आमचे मोहिद्दीन जिलानी साहब को आपली मुतरन्निम आवाज भितर तेनको कलाम पेश करतले. मैं बिला हे तमीचे बगैर हे मुख्तसर मुशायरा सो आगाज करू चाहता. सवत शोरा यहाँ हमसे सबब एक सा कि आपन निजामत करते हो एक मसला हमेशा दरपेश रहता कि आखिर भीतर को आप बोले तेरे मुश्किल जाता इसी बिल्कुल को महसूस करना चाहिए. आखिर पढ़लो शायर को एक को दरमने आप बोले कि हम समूह यहाँ ही एक का बोलता है एक खास महफिल मखसूस प्रोग्राम हो तासबब पहलो नंबर आणि आखिर नंबर कहता कि एक सा तोरावरती महसूस करूगा की का हिंगा कोण उठून उसको सवाल पैदा झाला नाही. सामान्य भीतर तो तसवूर आम्ही जाऊ शकता लेकिन हिंगा समूह हिंगा जोगन ते यार राहतले हिंगा समूह हिंगा हाजीर राहतले इंशाल्लाह. त्यासोबत मी आता आमचे गावाचे उर्दू व नवायती कलाम बरोवतले शायर जनाब सादिक असरमता साहब एक मुद्दत होऊन आम्ही पलता त्यांना आपलो कलाम मुशारफ तर आणि भली मुतरन्निम आवाज सरी पेश करतात. तरन्नुम सरी पडला भली सुगडता करता भली मुशारफ तर अल्हम्दुलिल्लाह मैं हे अपने सांगते वाटे की भली सुगड त्यांचा हे आवाज असे चूंकि तेन अल्हम्दुलिल्लाह यारी आईले रातीचे अक्सर तेन क्यों महफिल भितर शरीक जान है किंवा त्यांच्या सब मसला है डॉक्टर खुद त्यांना मना केला ते इन मा ताजुब दा करता की तेन आमची जेलानी मौजी दावत पर हिंगा शरीक झाला. मैं त्या सबब गुजारिश करता जनाब सादिक मोहम्मद सादिक असरमता साहबाकडे कि तेन आपलो कलाम तरन्नुम सरी पेश करें. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. भली मुद्दत में ही नशीस हाजिर करते वाटे हाजिर जाते वाटे सब अपला समागो कलता
मगर म्हाका चाहत आमची देलानी बोची भरली आनी म्हाका खास करून फारूक बोची मुलाकात कोण करच्यो होते यासीन दाबाजी जुवेल शायद 2-3 वर्षांनी मी गेल ना तातूंत तांची मुलाकात जाला खास करून मी तांची मुलाकात वालो सही नचिता म्हाका आपण बोली बोली शुक्रिया खामोश लब झुकौन पलके दिलात आशे उल्फत नवी नवी खामोश लब झुकौन पलके दिलात आशे उल्फत नवी नवी इता तकल्लुफ जापुचा भीतर केता आशे मोहब्बत नवी नवी येतान नीद येतली तुका येतान सुकून आशे म्हाका येतान नीद येतली तुका येतान सुकून आशे म्हाका येता धडकता दिल जियादा येता जातली चाहत नवी नवी मौसम से खुशगवार के जरा चमन की सैर कर आऊं मौसम से खुशगवार के जरा चमन की सैर कर आऊं फिजा भीतर खुशबू नवी नवी आशी फुलात रंगत नवी नवी जे कोण खानदानी रईस वाटत मिजाज तंचो नरम राता जे कोण खानदानी रईस वाटत मिजाज तंचो नरम राता तुमचो लहजा इशी दहड़ता के तुमची ही दौलत नवी नवी जे कोण खानदानी रईस वाटत मिजाज तंचो नरम राता तुमचो लहजा इशी दहड़ता के तुमची ही दौलत नवी नवी चार पौने रब अता कैलो का के उन बसले पहली सब चार पौने रब अता कैलो का के उन बसले पहली सब इता कस हवा ऊपर उड़ू लगले इता शोहरत नवी नवी बारिशो बाउस पड़ते अशे फुले जाबाज गुजरले सादिक बंबारी चो पाउस पड़ते अशे फुले जाबाज गुजरले सादिक गुलाम दुनिया करू चाहता तो के तेजी आशे ताकत नवी नवी खामोश लब झुकोन पलके दिलात आशे उल्फत नवी नवी इता तकल्लुफ जपुचा भीतर के इता आशे मोहब्बत नवी नवी आमचे सादिक असमता साहब भले सुगड कलाम पेश केले मैं ये मक आमचे जुबैर जुकाकू साहब आवाज देता जुबैर जुकाकू साहब अल्हम्दुलिल्लाह काफी टाइम तुगून शायरी भितर जोर आजमाई करते वाटे आणि अल्हम्दुलिल्लाह भली मोतबर आणि भली सुगड कलाम तेन बरोवते वाटे आणि तर त्यांची नजमे वगैरह गजलो खुशिलहान नौजवान स्टेज पर को पढ़ला हा मैं जनाब जुबैर जुकाकू साहब बड़ा गुजारिश कर दलो कि तेन अपने कलाम सरीन हमका सम्मा को महसूस कर दिए। अस्सलाम वालेकुम। एक गजल से चंद अशार पेश करता। इरशाद जकुंती वाट निकी नाई ती मंजिल सोडता हुआ मैं माशाअल्लाह जकुंती वाट निकी नाई ती मंजिल सोडता हुआ मैं जकुंती वाट निकी नाई ती मंजिल सोडता हुआ मैं
जखे इज्जत मिले नाही ती महफिल सोडता हुआ मुबारक वा तुका अडवल तुकस आबाद जाहिंगा मुबारक वा तुका अडवल तुकस आबाद जाहिंगा ती समकू मोजी माका दे हो साहिल सोडता हुआ हाँ अरे जबरदस्त शायर है। नवे घर की तमन्ना माका ऊपर हार ले आखिर तमन्ना माँ का ऊपर हार लिया फिर हाँ तुम्हारे मतलब नवे घर की तमन्ना माका ऊपर हार ले आखिर के बापाचे घराचे आस बागिल सोडता हुआ में मैं भल्ली मुश्किलों आंगोन पल्लाटे हेजे फुड़े मैं भल्ली मुश्किलों आंगोन पल्लाटे हेजे फुड़े ही आसानी सबब हर एक मुश्किल छोड़ता हुआ मैं जरा सी कांई जाता सर तो बल्ली हाउ हू करता जरा सी कांई जाता सर तो भल्ली हाउ हू करता मुझे पाटिर कई इसलिए मसाइल छोड़ता हुआ मैं तुखे गेलान को तुझी खबर माका मिलता कस बिल्कुल शक तुखे गेलान को तुझी खबर माका मिलता कस तुझे पाटिर मजो अपलो मवक्किल सोड़ता हुआ तू पार्टी आड़ बारे बार मोजी गिबतो करता तू पार्टी आड़ बारे बार मोजी गिबतो करता देखा डाकू सबब एक जिंदा कर दिल छोड़ता हुआ मैं माफ करो जे ना माफ करो जे ना गलत संगत असर अपलो यकीनन दाखड़ू सकता गलत संगत असर अपलो यकीनन दाखड़ू सकता मैं हच्ची वार्ड अपनाता हुआ बातिल छोड़ता हुआ ये अपने बोले जुबैराचे हेदिल वल्डे हशे तू योन राहेगा जुबैराचे हेदिल वल्डे हशे तू योन राहेगा तुझे दिल तंग झाला हा तुझे दिल सोडता हुआ मैं तेजे माहित दाखलीशी गजल पलल्ले घेता मिलल्ले खाता तो मोल वळले बलून पल्लाय बिल्कुल पलल्ले घेता मिलल्ले खाता तो मोल वळले बलून पल्लाय अजीब रकमाची करनी तेजी के का करू का कंजू करलाय पलल्ले घेता मिलल्ले खाता तो मोल वळले बलून पल्लाय अजीब रकमाची करनी तेजी के का करू का कंजू करलाय तैको एक झाड़ रवले लेकिन तैको एक झाड़ रवले लेकिन तेजी वगत ते करू कललाय तैको एक झाड़ रवले लेकिन तेजी वगत ती करू कललाय बिजी को दावा असे बराबर अगरच्या झाडात एक फल नाही दुरुस्त साहू तो कस बदलले दुरुस्त साहू तो कस बदलले तो यकल शानो आम्ही सभावर दुरुस्त साहू तो कस बदलले तो यकल शानो आम्ही सभावर ते काक समझौक भल्ली पल्ले ते काक समझौक भल्ली पगलने मगर तो मानुस कई बदल रहे किसी में समझाऊं किसी में वलखाऊं किसी में समझाऊं किसी में वलखाऊं तो अपना वलखून वाटे सवस किसी में समझाऊं किसी में वलखाऊं तो अपना वलखून वाटे सवस
जलो तले सा जलोक पल्ले ती हरवी काटी मगर जलल नाही. बिल्कुल हरवी गाडी की चालते बरोक भल्ली सामे बरोक भल्ली सातू बरोता उसूल फन काय मगर देखे नाही. अरे हाँ बरोबर बरोक भल्ली सातो बरोता उसूल फन काय मगर देखे नाही. शायरी बरोक भल्ली सातो बरोता उसूल फन काय मगर देखे नाही. कापला का होगा ते वाला वा तिथे पण कोई टाका तो वलखता एक वडलो शाहीर तो वलखता एक वडलो शाहीर त्याची हकीकत तेका कळलाय. शायरी शायरी का अगर मैं आकाश वल्ख सकतो अगर मैं आकाश वल्ख सकतो दिलात तुझे अशे का गम हुआ. अगर मैं आकाश वल्ख सकतो दिलात तुझे अशे का गम हुआ. सरीन मोजे मिलून रडलो सरीन मोजे मिलून रडलो मगर तो सांगू काही सकल नाही. हाँ बरोबर कलाम तुझो पसंद माका हाँ कलाम तुझो पसंद माका मगर अशे एक आस बाकी. हाँ कलाम तुझो पसंद माका मगर अशे एक आस बाकी. मफाइलातुन ही बहरे ऊपर तुझे गजल नाही. हाँ तो अपनी खुर्शेर आज सरकाओ जुबेर बैसून हंसते वाटे. तो अपनी खुर्शेर आज सरकाओ जुबेर बैसून हंसते वाटे. हटव तलेसा हटवते राहिले हटवते राहिले मगर तो माणूस काय हटल नाही. जुबैर साहब आपले दिलाची आवाजची तर्जुमानी करते होते अशारचे दरम्यान. हे मग मैं माहोल भितर जराशी तरन्नुमची चाशनी हावरच्या सबब आमचे जनाब अफान बाफकी साहब नौजवान शायर आणि माशाअल्लाह गावाचे छोटे वर्सा भितर जगन ते उबरून करून गावाची शायरीचे उफूक उपर एक नाव पैदा केले. ते भितर आमचे अफान बाफकी साहब को वाटे भले सुगड तरन्नुम त्यांचो शायरी को भली सुगड आणि इथं चंद वर्षे तुकून असले भितर शायरी जो उसूल जाता आमचे शहरा सांगची गरज नाही मला समक कलता शायरी को उसूला मुताबिक चालता ते भली खतर जोगन ते शायरीचो जोगन तो इल्म अरूज है हेजे ऊपर हे जो ध्यान धरून भरतली म्हणजे भली कम रहता. इतना को चूंकि शायरी एक फितरी चीज ते उसूल नातला वो शायरी जाता ते जो कहते बहर ऊपर ते तरज ऊपर ते लय ऊपर शायरी करतात. लेकिन असल कमाल का बोलून ते त्याची बहर ऊपर आणि उसूल साम्य धरून शायरी करचे वडले हे कमालचेच आपले. ते भितर आमचे पोरणे शायरी करते होते कच भला नवे भितर मी पलता आमचं जुबैर जुगाकू साहब खास करून ती जो कहते इल्म अरूज ऊपर जो कहते हे दसरा हासिल करते वड्याने त्याचे कवायद आणि जवाबीत साम्य धरून जो कहते शायरी करते वाटे. अफान बाफकी को ते भितर एकच नहेज ऊपर शायरी करते वाटे. म्हणजे जो नवे जो शहर आहेत बास माणसा शायरी करतात लेकिन त्यांना शायरीचे उसूल जवाबीत कस करणार हे उसूल येताचे ना अल्हम्दुलिल्लाह अल्लाहची रसूलची जमाना पुढे तुकून ही जो फारस अरबी शायरी तुकून आमचे शायरी रसूल शायरी इस्लाम हसन बिन साबित ती त्यांची को शायरी पुरा हे उसूल बरकच होती. हे जे जो म्हणते आजकालचे फारसी आणि अरबीची पैदावार नाही ही जी आमची उर्दूची जो म्हणते हे नाही उसूल फारसीतून आम्ही उर्दू भितर घेतले. उर्दू भितर अल्हम्दुलिल्लाह उसूल मुरत्तब आहे त्याच्यावर शायरी केला भली मजा येते ऐकू आणि भली सुगडको दाखवता. अल्हम्दुलिल्लाह आमचे अल्हम्दुलिल्लाह अक्सर शहरा आमचे पोरणे शायर शायरी करता लेकिन नवे शायरी जो म्हणते शायरी करतात त्यांना आम्ही तरकीब जाऊन त्याच्यावर हाडूची कोशिश करू का नवाज महफिलच्या जरियान हे काम केलं भली निकी आहे. दरम्यान कोशिश केले होते लेकिन एका जो म्हणते अगर जे हे मुस्तकिल हेजे पाटील मेहनत केला भले आमची नवी नसल को जो म्हणते शायरीचे उसूल वळखून शायरी जो म्हणते करतेला काबिल जातले ते केला एक जो म्हणते अलगच मजा येतली त्याची. मी इंशाअल्लाह आमचे अफान बाफकी साहबाला गुजारिश करता की त्यांनी मुतरन्निम अंदाज भितर आपलो कलाम पेश करचे. रब्बुल आलमी एहसान तू आमचेर कैलाटे हिदायत देऊन तू आमका सही वाटेर व्हायलाटे बड़ाई किब्रियाई सा तुझी कस रब्बे आलम तू
बड़ाई किबरियाई सा तुझी कस रब्बे आलम तू। बेशक तू माँ हवा हसो खालिक आणि खल्लाक आदम तू अमका करबलुन सजदा, तू अमका करबलुन सजदा आजाजीलाक सांगल्लो। दुआए खैर तू कज आदमा पहलाक शिकवल्लो। तुकज अव्वल तुकज आखिर तुकज जाहिर तुकज बातिन तुकज छालान साजों छे। शबाब साहब, तुकज छालान साजों छे कयूं जाना है कोना हातिन। तू दौलत तू राहत देऊन को पलता आणि घेनून को पलता। तू राहत देऊन को पलता आणि घेनून को पलता। सा असरारो रमूज ही कायनातेचे तुका कलता। मुझे खैरुल वरा या रब तुझी हमदो सना करता। परिंदे को तुझी वहदानियत सो तस्करा करता। भले सुन माशाअल्लाह। शेर के तू जानो भल्ली सुगड़ में को लफाजी करू सकता। तो साहब सदर हेका तेका मेहमान एजाजी करू सकता। मैं अपनी दोस्तागा वलखतावा अकलची हदसर फनस्काती जाऊन तोको दगाबाजी करू सकता। मैं अपनी दोस्तागा वलखतावा अकलची हदसर फनस्काती जाऊन तोको दगाबाजी करू सकता। आणि एक शेर के कौम मिल्लत सो हमेशा दर्द में दरों दिलात। जलानी साहब, कौम मिल्लत सो हमेशा दर्द में दरों दिलात। हकची वाटर धावतला सो जौन में साथी होतो। जेकोना में दोस्त वलखुन देलो दिला सो सा राज। हाय रे का मोजी किस्मत तो फनस्काती होतो। जेकोना में दोस्त वलखुन देलो दिला सो सा राज। हाय रे का मोजी किस्मत तो फनस्काती होतो। कहा सबब अडपाय घटले, अरे कहा सबब अडपाय घटले येऊन मोजे दरमने। बस साहब, कहा सबब अडपाय घटले येऊन मोजे दरमने। कोण परमिशन हो देले मसाला जाती होतो। कोण परमिशन हो देले मसाला जाती होतो। का सबब अडपाय घटले येऊन मोजे दरमने। कोण परमिशन हो देले मसाला जाती होतो। आणि गैर मयारी शेर ता सबब बलतात सम्यू घेण्याव अकलेन काम। कौलतो खेका बुडवले बोखनो खाली होतो। के तुझे खातिर तो बवडो जिंदगी भर जूझते रालो। तुझे खातिर तो बवडो जिंदगी भर जूझते रालो। उडून जपणार कोणाची तेका बेकार बलता तू। फनस्काती बोलून जेकोना दुनिया नाव देली टे। आखिर खेकाक तेका गैर जानिबदार बोलता तू। बीजी फनस्काती जे आहे ते आमगे इंशाल्लाह बिजगड़ा एक पोरनी गजल क्यों पढ़ना है। तू निकोन का हासिल सगली दुनिया कलतावा। तू निकोन का हासिल सगली दुनिया कलतावा। तामुळे पलून तुझे भाऊस तुझो जलतावा। तामुळे पलून तुझे भाऊस तुझो जलतावा। इशाक साहब, नजरे सामने तारीफो पाटी आड़ का सांगू। वो नजरे सामने तारीफो पाटी आड़ का सांगू। आयरा गैराचे तोडार ना खजल बलतावा। तू निका हासिल सगली दुनिया करतावा। तो तरिन पिसोलो है पर तुकाक काजाले। खाल कर नजर तुझी तारीखे का पलतावा। तो तरिन पिसोलो है
पर तू काक काजाले खाल कर नजर तुझी तारीखे का पलटावा। शबाब साहब खे आशे तुझो तखवा सांग तू जरा वाइज खे आशे तुझो तखवा सांग तू जरा वाइज टोपिए ऊपर टोपी तू के काक घलटावा। जराशी तुम्ही जरा जिंदादिलीचं सबूत दाखला पोरनीशाही कोण टोपिए ऊपर टोपी तू के काक घलटावा हे तू आजमो ना खा सरबराह तुकज अमसो हे तू आजमो ना खा सरबराह तुकज अमसो खौम आज आखल्लान पाँव से अपलटावा खौम आज आखल्लान यासीन साहब पाँव से अपलटावा काल सर पलों सर को रुकनी साहब काल सर पलों सर को दब दबाव तो तेजो काल सर पलों सर को दब दबाव तो तेजो आज तो करुन गलती अपने हाथ मलटावा आज तो करुन गलती अपने हाथ मलटावा आदतो यहूदाची कापडे नसाराची आतिफ भाऊ आदतो यहूदाची कापडे नसाराची तर्जे जिंदगी आमची सूरतो बदलतावा तर्जे जिंदगी आमची सूरतो बदलतावा नाज में तिजर करता वाटे एक कुकड़ मोजी नाज में तिजर करता वाटे एक कुकड़ मोजी दरअसल ही 10 वर्षा फुडली गजाली तास बराच काय को सांगे केले का जी गावठी कुकड़ का गावठी का अगर अगर ती कुकड्याची सलाह येतो पण मग तुम्ही गावठी को कोणती कोण खातले नाज में तिजर करता वाटे कुकड़ मोजी डेली एक भंगारा ताते तीन हलटावा डेली एक भंगारा ताते ती मखलटावा नाज में तिजर करता वाटे कुकड़ मोजी डेली एक भंगारा ताती मुपलटावा सांग तू मका अफवान का गजल बरोलाने सांग तू
माका अफान का गजल बरोलाटे शेरो शायरी भीतर हे आज सल्टावा तू निका हासिल सगली दुनिया कलटावा तामुळे पलोन तुझे बाउस तुझो जलटावा शुक्रिया म्हणजे वाटे माशाअल्लाह आमचे मखसूस एक 3-4 मेहमान को वाटेत बरे खोशीचो मुकाम हो आणि हेजे मग मे आमचे गावाचे मशहूर शायर मौजे मुराद जनाब मोहम्मद इलियास सुनेरी आफाक साहेबासने आहे बल्ली सुगड नजम बरोवतात माहोलची जोगन तो का बोलता तेका तेजी 81 इंची अशार दर मिळता आणि सुलगते मसाईल उपर आपलो दिल धरून जोगन ते नजमे गजलो बरोवतात आणि आमचे माशराची बुराईयो माशराचे मसाईल उपर बल्ली सुगड नकीरको केला आणि काफी यांची जोगन ते नजमे माशाअल्लाह बल्ली मशहूर को झाला संजीदा को अशे आणि सबगामोस को अशे आणि आमचे माशराचा खूप कारगर साबित झाली शे मैं उम्मीद करता कि तिसली एकच काही दो चीज आमचे मोहम्मद इलियास आफाक साहब में पेश करते अपने मखसूस अंदाज में इंशाल्लाह मैं चूंकि इकरा जाऊन गेले बलीचा शोरा ऐकून बाकी वाटेत मैं एक 2 शेर असले जरा तरन्नुम भितर ऐकवता आणि त्याच्या मागे एक तातुल्लाच भितर एक नजम मैं ऐकवता इंशाल्लाह मेलेची गवाची नाचाकी घर घरची कहाणी झाली शे मेलेची गवाची नाचाकी घर घरची कहाणी झाली शे कई घर की कहानी इसलिए के इबरत की निशानी डाली शे गले की गवाची नाचा की मिले सोरवैया हाकिम सो महकूम तबीयत गवाची मिले सो रवैया हाकिम सो महकूम तबीयत गवाची करून कधरवली ते घवा करून कधरवली ते घवा सरकस्तले वागा परिंती मिले गवाची नाचाकी गवाची कमाई असतासर मातार धरवता गवाती गवाची कमाई असतासर मातार धरवता गवाती चढ़वाची कमाई खाता सर वानार धरवता गवाती मिल्लेची गवाची नाचाकी कशी मी करता एक आमची तहजीबचो एक तो दौर होतो आणि आमची तहजीबचो हो एक दौर आहे तासब त्याच्यावर एक नजम इंशाअल्लाह सम्मा सो एक दुख सुख का गैर का ये गाना सम्मा सो एक दुख सुख का गैर का ये गाना एक तो हो तो जमाना एक हो अशी जमाना इस्लामी तर्जचे एक धाकलेशी गाव आमचे इस्लामी तर्जचे एक धाकलेशी गाव आमचे मारूफ अनेक होते गावाचे नाव आमचे घर मातियेचे लेकिन मरबूत वो मुनज़्ज़म घरचे मकी होते को स्वाले यानी मुकर्रम सम्माची फिक्र होती सम्माची खैर ख्वाही इस्लामी रंग उल्फत
इस्लाम में शान होती, खुद आलमी मुअर्रिख इब्ने बतूता बलता, कुरान चे कारी अक्सर इस्लामी हर गाना। तमासो एक दुख सुख का गैर का ये गाना, एक तो हो तो जमाना, एक हो अशे जमाना। दारे के बागिले को मजबूत होती घरची, दारे के बागिले को मजबूत होती घरची, सोरा तो खौफ नो तो माबैन हो तो वलती, माबैन वन तो होती। गुर्बत अगरचे होती लेकिन फकीरी नहोती, खुददारी आपली सोडून मागूक नोते राजी। दारे के बाग लेको मजबूत होती घरची, सोरा तो खौफ नो तो माबैन हो मन तो होती। गुर्बत अगरचे होती लेकिन फकीरी नहोती, खुददारी अपनी सोडून मागूक नोते राजी। सुकून होतो मयसर हालात होते बेहतर, तंगी नोती फराखी दिलाद होती अक्सर। सम्यू सरीन रहूची सुगड़ होती रिवायत, के ताऊ भरून रहतो होतो गरीब खाना। एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना। बुरके अजीब होते, बुरके अजीब होते, देखते नोते को डोले। शर्मो हयाचे जेवर बाजरात इकते नोते। बुरके अजीब होते, देखते नोते को डोले। शर्मो हया के जेवर बाजरात इकते नोते। निगरान सख्त होते, जिंदा होती को गैरत। निगरान नर्म पडले, हातीन गेली इज्जत। आमची अबुल्यो केत्तां वटलात जेवती नव्हती, याके बिला जरूरत बाजरात घुंती नव्हती। वटलात येता खातात, बाजरात घुंते राहतात। तफरीक खत्म झाली, मर्दाना के जमाना। एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना। शुक्रिया। का खुशनमा तो मंजर, झरना चिती रवानी। का खुशनुमा तो मंजर, झरना चिती रवानी। हरियाली चार जानिब, गादी नहीं चे पानी। हरियाली चार जानिब, गादी नहीं चे पानी। पंखा न लाइट होती, गर्मी होती मगर कम। झाडे भरून होती, चित्तल होतो को मौसम। झाडाची कद्र होती, माडाची कद्र होती। कोरसाची कद्र होती, गादाची कद्र होती। कोरशे विरान झाले, लोखडीचे रान झाले। कोरसे विरान झाले, लोखडीचे रान झाले। एक रास बंगले लेकिन आंगन पला विराना। एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना। सम्यू मिलून जीवची, सम्यू सरीन राहूची। आदत होती को निक्की, मेहनत करून खाऊची। रिस्के हराम आपले पोटात भरते नव्हते। रिस्केची कद्र होती, इसराफ करते नव्हते। सम्यू सरीन बैसून वाटात एक जेवचे। पानी को गर्च पीलन, फाटात एक पिऊचे। शक्की मिजाज नोते, पुख्ता होतो तवक्कुल। बीमारी लगतली का करते नोते बहाना। एक तो होतो जमाना, एक हो अशे जमाना। नजला जुकाम सर्दी, धग हाथ या के उदरी। नजला जुकाम सर्दी, धग हाथ या के उदरी। इटली बीमारियों बस दामात आम होती। इटली बीमारियों बस दामात आम होती। 2-4 डॉक्टरे बस गावात सगले होती। घरचे इलाजावर दूर जाती होती बीमारी। यत्ताचे डॉक्टराची तकलीशी डिग्री राहनाय, लेकिन सही मरजची तशखीस कोणती जानाय। बीमारी सो सबब का खुद डॉक्टरा का लेना है। आखिर मरीज जाता दुनिया टुकुन रवाना। एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना। मेहनत करून खाऊची, आदत होती बराबर। मेहनत करून खाऊची, आदत होती बराबर। बीमार पड़ते नव्हते, कोण्यू को इस परिंसर। बीमारियाची राशी, आमचे गुनाह हो सुस्ती। मेहनत बदन करे नाय, येते लिखींची चुस्ती। एक रास खेल होते, सा खेल खत्म झाले। क्रिकेट कबड्डी मोबाईल हे खेल बाकी राहिले। खाऊचे उडवचे बेजा, इसराफ कम गुनाह का। खाऊचे उड़ाऊचे बेजा, इसराफ कम गुनाह का। इसलिए गुनाह जरिए जनतेत मिले ठिकाना। एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना। एक दौर तो होतो को दौरे सहाबा परिन। रिश्ते अटूट होते, अनबन नोती जरा बिन। इस्लामी तालीमे सो नूरो सुरूर होतो।
गैरत होती को जिंदा, दीनी गुरूर हो तो साले व नेक होते, आला तरीन सिफात, कटपट अदावत बिल्कुल नोती तेमान साथ, बिल्कुल नोती कटपट अदा कीना कपट अदावत बिल्कुल नोती ते मानसात, निकी सिफात सोडून शिकला हा बेईमानी, इज्जो करम खुलूसो एसार बस अफसाना, बेसार बस फसाना. एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना. पुते अमीर झाले, जरा गौर करा, पुते अमीर झाले, बापा गरीब झाले. पुते अमीर झाले, बापा गरीब झाले, बापान दूर झाले, जरचे करीब झाले, रिश्ते अजीब झाले, किसले नसीब झाले, रखता रखत इसरले, आपले रकीब झाले. जापूची जीभ नव्हती, चिमखूचे पाय नव्हते, अनपढ होते हुनर को त्यांचे काय नव्हते. हर शय करून बापा औलादेवर निशावर, औलाद झाली आपले बापा सरीन बेगाना. एक तो होतो जमाना, एक हो अशे जमाना. इस्लामी रंग आमचो कायम आम्ही धरवयो, नस्ले अरबची निस्बत दाईम आम्ही धरवयो. अल्लाहची खशियत इखलास व आजिजी को जिंदा आम्ही धरवयो. इस्लामी सादगी को हर कार खैर करते रायों आम्ही हमेशा. एक बेहतरी मुसलमान जायों आम्ही हमेशा. अल्लाह चे सिवा नाय कुन्यू को दूसरो रब, कलमा हो पढ़ते पढ़ते जायों आम्ही रवाना. एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना. माशाअल्लाह. सम्यू मिलून होते, काही भेदभाव नव्हते, जहनो दिलात कोणते, मनफी सुझाव नव्हते. भल्ली अंगडियो त्यांची, बाजार त्यांचे ज्यादा, याने जियादा आमचन त्यांका होतो इफादा. दिलसाफ होते कोणती नव्हती गलत कियासी, तफरीक मजहबीची साजिश नव्हती सियासी. यत्ता अशे अगरचे हालात तंग आफाक, लेकिन तो ये तोलो दौर वापस बिजी सुहाना. एक तो ए होतो जमाना, एक हो अशी जमाना. आखिरी बंद पढ़ते बरवते होते आमचे सुजान नाहीती. गौर करा, पढ़ते बरवते होते आमचे सुजान नाहीती. इंग्लिश बरोवन पडतात आमचे जवान नाहीती. पढ़ते बरवते होते आमचे सुजान नाहीती, इंग्लिश बरोवन पडतात आमचे जवान नाहीती. दोरी न दोर कलता, वन टू का 4 कलता. दोरी न दोर कलता, सोरी न सोर कलता, इंग्लिश तो मोर कलता, 1 2 का 4 कलता. मुश्मा व गौसिया के बाजार खे कले नाय, आमची नवी ही नसले चौकार खे कले नाय. इमला हिजे कले नाय, नाहीती पडू कले नाय. आपली सकाफते खुद आगे वरू कले नाय. तहजीब वो सकाफत आमची आम्ही इसरले, इल्मो अदब तो कहले जाया आम्ही खजाना. एक तो होतो जमाना, एक हो अशी जमाना. माशाअल्लाह. भल्ली सुगड इलियास भाऊ. मी ये नाही पुढे म्हणजे जैनाब तर ही चीज होती की मुख्तसरन आमची तहजीबची एक तारीख पेश करू का, लेकिन तो मौका मिळाला नाही. लेकिन हे जोगन ते बल्ले मुळे आठवत आता झालो का बदन बिलकुल भितर आमचे पूर्ण जोगन ते 70-80 वर्ष आम्ही पळलं नाही. लेकिन मी ते बारा जराशी रिसर्च करते वाटे, एक बुक भरवच्या मी पळलं नाही तो जमाना. लेकिन मैं अल्हम्दुलिल्लाह 80-90 वर्ष माणसाकडे पुसून पुरा ती चीजों काढते वाटे, एक बुक को तरतीब देते वाटे. मैं अल्हम्दुलिल्लाह पूर्ण जमाना हे जेवण बल्ले बल्ला जेवण ती गुरबत होती त्यामध्ये पूरा मैं रिसर्च करते वाटे. अल्हम्दुलिल्लाह मग मालूमात को मिलते है 4 सायो 8 सायो मध्ये 8 सायो 8 मिजगत तर मग 9वी मिजगत झाली. 9वी मिजगत आमची मखदुमिया सिद्दीकी झाला. मग ती ते बरोबर भले सुगड त्यांना कशी गेला अल्हम्दुलिल्लाह. पूर्ण आमची जेवण ते हे मौशरा अब्दर किशी होते माणसे उर्बत रामको केटली इज्जतेन राहते होते, नफरतून होती हे जेवण मोहब्बतेन राहते होते. आमचे ते जमाना भितर जेवण ते आमचे 2 काझी साहब, आमचे आवपा खलफो आणि शबीर आबाजे वाली साहब, तकलीफा खलफो मोहम्मद इस्माइल अकरमी. तिथं माहोल जेवण ते मी वचन आहे माहोलची जेवण ते तलखी राहूचे बावजूद यांची आपल्यावर एटली मोहब्बत आज मोग सगळ्यांना एक दुसरा भाड आहे म्हणजे त्याची एक अलग तारीख आहे. ती मोहब्बत येता नाही खैर ती वडली दास्तान आहे तारीख आहे. मी आमचे इन्शाल्लाह तो दोर येऊ आमचे अब्दुल अलीम शाहीन साहब माशाअल्लाह भल्ली सुगड शायरी करतात आणि आमचे गावाचे एक मोतबर एक मुस्ताना शायर अल्हम्दुलिल्लाह बेंगलोर भितर को भल्ली मुशायरे त्यांनी पडला हा. चूंकि आमचे शामंदरी खानदानचे भली शौरा कौसर जाफरी वगैरह यांचे ब्रदर त्यांको हिंगा बेंगलोर भितर भली व्हडले मुशायरे पडला आणि
थिंगा जोगंदे तेन जोगंदे आपलो मशरा सोगन थिंगा आमगे शुरू केले आमचे अब्दुल हलीम शाहीन साहब को इतना आजकल जोगंदे रातीचे मुशारा होचे नाही ते लेकिन अल्हम्दुलिल्लाह ह्यारी आयले ते खास करून मेरे को केटलो मुशारा आपोला मग आमच्या प्रोग्रामात भली माजरत करतात लेकिन तुमची रिश्तेदारी आणि मोहब्बतीने आयले आणि यांची जोगंदे नजमेको आमची चढवे पडलान भली सुगट एक समा बांधून होता दरम्यान आमची नमाज महफिल प्रोग्राम झाला मग यांची चंद नजमे पडले होते जण भली मशहूर झाली आणि भली मारूफ झाली अल्हम्दुलिल्लाह. मैं गुजारिश करता जनाब अब्दुल हलीम शाहीन साहबाकडे की त्यांनी तिसलीगस एक नजम जोगंदे आहे तिने पडा नातल्यान दुसरो आपलो जोगंदे इंतखाबे कलाम जोगंदे आहे तो पेश करू शकता जनाब अब्दुल हलीम साहब. जैलानी साहब ही एक मखसूस महफिल अदबी महफिल सजवली एक खुशेज आमच्या सोबत खास करून अदब नवाज आणि अदबी शेर अदबचे जो घडवतले आमचे अस्करी यासीन साहेब आणि फारूक साहेब को मौजूद वो मौकाची मुनासिबतन आम्ही को हे मुशायरा भितर शरीक झाला जैलानी साहेबांच्या विषयावर त्यांचो शुक्रिया आणि त्यांना मी मुबारकबाद देता है. साई पोरनी सोडून सागेले हरी त्यारी साई पोरनी सोडून सागेले हरी त्यारी खेय शेती शेजारी खेय शेती गमखारी खेय शेती शेजारी खेय शेती गमखारी साई पोरनी सोडून सागेले हरी त्यारी अपले अपले मामूलात मुनहमिक वाटत सम्यो आपले अपले मामूलात मुनहमिक वाटत सम्यो अपले मामूलात मुनहमिक वटत सम्यो इज्तिमायत नाही कहीं जिम्मेदारी इज्तिमायत नहीं कहीं जिम्मेदारी अपने मामूलात मुनहमिक वटत सम्यो इज्तिमायत नाही कहीं जिम्मेदारी ठोकड़े हारी जाला ठोकड़े तारी जाला ठोकड़े हारी जाला ठोकड़े तारी जाला ठोकड़े हारी जाला ठोकड़े तारी जाला किसलो काफिला आमचो किसली आमची सरदारी किसलो काफिला आमचो किसली आमची सरदारी मेहनतो जफा सोडले जायके नवे हल्ले मेहनतो जफा सोडले जायके नवे हल्ले मेहनतो जफा सोडले जायके नवे हल्ले तंदुरुस्ती हो गडुसम पुसते गेली बेमारी दौर हो तरक्कीचो किसलो आयलो का सांगू दौर हो तरक्कीचो किसलो आयलो का सांगू दौर हो तरक्कीचो किसलो आयलो का सांगू असलियत वते गेली कन्नू नाही मेयारी गेली कन्नू नाही मेयारी महरो लुत्फो एहसांचो कारोबार फैलायो महरो लुत्फो एहसांचो कारोबार फैलायो आज
आज हर तरफ दखतात नफरतेचे व्यापारी, आज हर तरफ दखतात नफरतेचे व्यापारी, दौड ही तरक्कीची खे असले खे पावले, दौड ही तरक्कीची खे असले खे पावले, खे तुका धरवली ते तुझी सुस्त रफ्तारी, खे तुका धरवली ते तुझी सुस्त रफ्तारी, नकल का हकीकत का क्यों न क्यों आया जाता, नकल का हकीकत का क्यों न क्यों आया जाता, नकल का हकीकत का क्यों न क्यों आया जाता, छोड़ तू बनावट साब तर्क कर अदाकारी, छोड़ तू बनावट साब नकल का हकीकत का क्यों न क्यों आया जाता, नकल का हकीकत का क्यों न क्यों आया जाता, छोड़ तो बनावट साब तर्क कर अदाकारी, छोड़ तो बनावट साब तर्क कर अदाकारी, फिक्र एक अशे हरदम जिंदगी समारूची, फिक्र एक अशे हरदम जिंदगी समारूची, फिक्र एक अशे हरदम जिंदगी समारूची, काशे पले गाफिल आखिरतची तैयारी, काशे पले गाफिल फिक्र एक अशे हरदम जिंदगी समारूची, फिक्र एक अशे हरदम जिंदगी समारूची, काशे पले गाफिल आखिरतची तैयारी, काशे पले गाफिल आखिरतची तैयारी। आखिरी शेर खे गेली सदाकत ती, खे अशे अमानत ती, खे गेली सदाकत ती, खे अशे अमानत ती, खे गेली सदाकत ती, खे अशे अमानत ती, हर कडे दगाबाजी हर ठवार मकारी, हर कडे दगाबाजी हर ठवार मकारी, हर कडे दगाबाजी हर ठवार मकारी। मक्ता सादगी शराफत क्यों, सादगी शराफत क्यों काम देता है शाही, सादगी शराफत को, सादगी शराफत क्यों काम देता है शाही, सादगी शराफत क्यों काम देता है शाही, साथ हर कड़े देने ना खदल्ली होशियारी, साथ हर कड़े देने ना खदल्ली होशियारी, सादगी शराफत को काम देता है शाही, साथ हर कड़े देने ना खदल्ली होशियारी, साथ हर कड़े देने ना खदल्ली होशियारी, साई पूर्णी सोडून सागले हरी त्यारी, के अशेती शेजारी के अशेती गमखारी। का बोलता सुगड शायरी करतात आणि त्यांची को शायरी एक मुस्तनद अंदाज भितर राहता वळखून आणि इसली शायरी के ते भितर एक आमकां सबक को मिलता आणि बिलकुल संजीदा शायरी मुआशराची चंद चीजा बद्दल भली सुगड हे केला भली यांची मशहूर नजमे को है खास करून आमचे इरशाद भाव पर एक मरसिया बोरला
एक मारिकतुल आरा एक त्यांची तकरीक वल्ला बरेन सामू मर्सिया जो म्हणते गुजरला मग बरं म्हणजे एक निर्षाद म्हणजे हयात बिदर के देन मर्सिया पडून देंगे आई अब्दुल मिर्शाद बाबा त्यांची हयात भरले कुकडो इर्षाद बोले तू इथे कुकड हाडलो ना मी इर्षाद बोलतो कुकडो होते खैर मुस्तफा हल्लो हल्लो उम्र ही सरते गेली हल्लो हल्लो उम्र ही सरते गेली जिंदगी ही नोय तुझी बलते गेली हल्लो हल्लो उम्र ही सरते गेली जिंदगी ही नोय तुझी बलते गेली जिंदगीचो लम्हा वक्त तो जालो शिकार जिंदगीचो लम्हा वक्त तो जालो शिकार हसरतो दम तोडली सा ख्वाहिशो दबते गेली हसरतो दम तोडली सा ख्वाहिशो दबते गेली जिंदगी लम्हा सबब का सांगता में ऐक तू जिंदगी लम्हा सबब का सांगता में ऐक तू सांग तू मैं ऐकता बलते पुढे बढ़ते गेली सांग तू मैं ऐकता बलते पुढे बढ़ते गेली वक्त घटते मास वर्षे बरखले सा इस्परिन वक्त घटते मास वर्षे बरखले सा इस्परिन मख्फे पाइन एक मुगली जे किसी चरते गेली एक मख्फे पाइन एक मुगली जे किसी चरते गेली जिंदगीची का हकीकत मिसल एक बर्फातो सिल जिंदगीची का हकीकत मिसल एक बर्फातो सिल पानी पानी जिंदगीची तापनी करते गेली पानी पानी जिंदगीची तापनी करते गेली वक्त दिल्ले लम्हे ताबिश सामिरुचे मुस्तार वक्त दिल्ले लम्हे ताबिश सामिरुचे मुस्तार लम्हा लम्हा मिलते गेलो जिंदगी सरते गेली लम्हा लम्हा मिलते गेलो जिंदगी सरते गेली धाकली बेहर पर अशे जापनी मोजी झुटीन होय जापनी मोजी झुटीन होय मैं काय धुल्लो मोचीन होय जापनी मोजी झुटीन होय मैं काय धुल्लो मोचीन होय आजमुन पल्लन कलता हुआ आजमुन पल्लन कलता हुआ सम्यू हलवा बोटीन होय आजमुन पल्लन कलता हुआ सम्यू हलवा बोटीन होय तेका खेका आलसवलो तेका खेका आलसवलो मोजी कामे खोटीन होय तेका खेका आलसवलो मोजी कामे खोटीन होय भरम इज्जत धरव तुझी भरम इज्जत धरव तुझी कारे बंगले कोठीन होय भरम इज्जत धरव तुझी कारे बंगले कोठीन होय दौलत पल्लन दिलदारी दौलत पल्लन दिलदारी अपने चीले पोतीन होय दौलत बल्लन दिलदारी अपनी चीले पोतीन होय इंसानियत इंसाची कैले तिक्का बोटीन होय इंसानियत इंसाची कैले तिक्का बोटीन होय आखिरी शेर है ताबिश मेली नामत एक ताबिश मेली नामत एक खेलूची ही घोटीन होय ताबिश मेली नामत एक खेलूची ही घोटीन होय
जपनी मोजी झूठीन होय मैं काई खुल्लो मोतीन होय. आणि जो कोणते बाद शोहरा राहतात त्यांची जिंदगी भितर एक चीज त्यांची पहचान जाता मला की आमचे हनीफ शबाब डॉक्टर हनीफ शबाब साहेबाची नजम जो कोणते आहे मशहूर नजम शोराफा नजम ती त्यांची खुद एक पहचान झाली आणि सगळी दुनिया भितर मशहूर मारूफ झाली अल्हम्दुलिल्लाह. आणि भली सुगड शायरी करतात ते आणि एक असा दराज तुगून शायरी करते वटे उस्ताद शायर बल्ली सर शागिर्दाजी रहनुमाई को केला. मैं डॉक्टर हनीफ शबाब साहब गुजारिश करतो की त्यांना आपली शायरी आमच्या सामने पेश करूचे. जनाब शबाब साहब पेश करा. इतना सर नवायती कलाम चालू होतो इंशाल्लाह एक 2-3 सुलासी उर्दू भितर सुलासी एक सिन्फ आहे जिशी रुबाई राहता कथा राहता दोहा आणि तशी 3 मिसराची एक नजम राहता सुलासी बल रुबाई 4 मिसरा भितर राहता दोहा 2 ही जपानी एक सिन्फ अशी लिटरेचरची हाय अवजान बेने राहता. हे भितर कोणते वजन भितर बोलू शकतात लेकिन 3 मिसरा भितर आपलं मकसद खत्म करू असतो. एक 2-3 सुलासी पेश करून एक आज तकलीश आजाद नजम आणि एक 2-4 शेर गजल ते पेश करतो. यकीन उन्वान है जो नज्म सो 3 मिसरे. रात गहरी काली है रात गहरी काली है मुझको है यकीन लेकिन सुबह होने वाली है. रात गहरी काली है मुझको है यकीन लेकिन सुबह होने वाली है. मेहरबानी उन्वान है मेहरबानी. इस घर का नाम मेहरबान टाइटल हुआ नहीं इस घर से कोई मुनासिबत नहीं है मुझसे मेहरबानी. जिस्म छलनी है रूह जख्मी है जिस्म छलनी है रूह जख्मी है क्या शिकायत करें किसी की हम क्या शिकायत करें किसी की हम ये तो अपनों की मेहरबानी है. क्या शिकायत करें किसी की हम ये तो अपनों की मेहरबानी है. फैसला नहीं नहीं कभी नहीं 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 कभी नहीं ये मंजिलें हैं इश्क की यहाँ से वापसी नहीं यहाँ से वापसी नहीं नहीं कभी नहीं ये मंजिलें हैं इश्क की यहाँ से वापसी नहीं. और 3 मिसरे सुलासी. कैसे पाएं मन का सुख कैसे पाएं मन का सुख किससे बोले कौन सुने इससे बोले कौन सुने. कैसे पाएं मन का सुख किससे बोले कौन सुने सबके अपने अपने दुख सबके अपने अपने दुख किससे बोले कौन सुने सबके अपने अपने दुख. और एक सुलासी आखिरी. कहीं दूर शोरे फुगा उठ रहा है एक आलमी मंजरनामा 3 मिसरों में. कहीं दूर शोरे फुगा उठ रहा है शुजाअत की शम्में जो बुझने लगी हैं. कहीं दूर शोरे फुगा उठ रहा है शुजाअत की शम्में जो बुझने लगी हैं चरागे हरम से धुआं उठ रहा है. शुजाअत की शम्में जो बुझने लगी हैं चरागे हरम से धुआं उठ रहा है. एक मुख्तसर का मतलब मैं शहरों शहरों धूम मची है दूर उफक पर चमका चांद. शहरों शहरों धूम मची है दूर उफक पर चमका चांद लेकिन हमको मिल नहीं पाया अब तक अपना बिछड़ा चांद. लेकिन हमको मिल नहीं पाया लेकिन अब तक अपना बिछड़ा चांद. आधी रात के सन्नाटे में तन्हा मैं और तन्हा चांद. आधी रात के सन्नाटे में तन्हा मैं और तन्हा चांद.
बेसब्री से ढूंढ रहे हैं दोनों अपना अपना चांद। बेसब्री से ढूंढ रहे हैं दोनों अपना अपना चांद। और ये शेर खासकर मुलाजा फरमाए यासीन साहब, जरदारों की नजरों में तो गोया जरदारों की नजरों में तो गोया थाल है सोने की। जरदारों की नजरों में तो गोया थाल है सोने की। नादारों के बच्चे बोले देखो रोटी जैसा चांद। जरदारों की नजरों में तो गोया थाल है सोने की। नादारों के बच्चे बोले देखो रोटी जैसा चांद। और हिजर की शब में लम्हा लम्हा पीकर गम की तारीकी। हिजर की शब में लम्हा लम्हा पीकर गम की तारीकी। रोशन लम्हे बांट रहा है आग अपनी आग में जलता चांद। रोशन लम्हे बांट रहा है अपनी आग में जलता चांद। और ये शेर देखें कि जाने किसने कान भरे और किसने उसको बहकाया। जाने किसने कान भरे और किसने उसको बहकाया। किससे मिलने निकला था और किसकी छत पर उतरा चांद। जाने किससे मिलने निकला था। जाने किसने कान भरे और किसने उसको बहकाया। किससे मिलने निकला था और किसकी छत पर उतरा था। आखिरी शेर मुलाजा फरमाएं, उंगलियों के पोरों में है अब तक सोजिश माजी की। उंगलियों के पोरों में है अब तक सोजिश माजी की। छूकर हमने देख लिया था अंगारों में जलता चांद। उंगलियों के पोरों में है अब तक सोजिश माजी की। छूकर हमने देख लिया था अंगारों में लिपटा चांद। शहरों शहरों धूम मची है दूर वक्त पर चमका चांद। लेकिन हमको मिल नहीं पाया अब तक अपना रोटी क्या कैसी हो जी, रोटी क्या कैसी हो। जरदारों की नजरों में तो गोया थाल है सोने की। जरदारों के नजरों में तो गोया थाल है सोने की। नादारों के बच्चे बोले देखो रोटी जैसा चांद। उर्दू शायरी पेश करते थे जनाब डॉक्टर हनीफ शबाब साहब। हेजमग में आमचे गावाचे मशहूर मारूफ नवायती शायर जनाब सैयद समीउल्लाह बरमार साहब जो कोणाची आवाज एक तवील अरसा तुगून आमची सगळी साहिली पट्टी ऊपर गूंजते है माशाल्लाह। आणि घर घर त्यांची आवाज गूंजते है। एक आमची नवायती शायरी एक इनकलाब हाडले वाकई भितर। अब्दुल मिर्शाद साहब शबीर भाईदा साहब इनको इनकलाबी शायरी केला हा त्यांचो एक अलगच अंदाज होतो। लेकिन नेता नौजवान नसल भितर जो ते उभरून आयले समीउल्लाह साहब आपले एक अलग अंदाज भितर आयले ते आणि अल्हम्दुलिल्लाह भली नाव केले आणि भली सुगड शायरी करून नौजवानाचे जहन और दिल ऊपर इसी चाले के तको ती जोगंती आमिजिश समाजे सीना दर जोगंत महसूस जाते हैं। मैं जनाब से समीउल्लाह साहब आवाज देता के आपले इसलिए का शायरी आमचे जैलानी शाबंद्री साहेबाचो केबली सुगड नशिस्त आसले आमकां फोन करून आणि सामेईन भितर आसले म्हजे खास रफीक जनाब शाबंद्री फारूक साहब आणि यासीन अस्करी साहब को वाटे भली निकेद हाडले। माहोल भली सुगड होतो। आमचे बखवले आसले म्हजे उस्ताद बल्ला बर नजमी लेकिन तेजेकडे म्हजी शायरी सब भल्ली तेजेकडे मशवरा वगैरे घेतला ते आणि सुगड मशवरा म्हाका दिला की तो म्हजे हरफे हे केलें हरफे ह्यारचे हो लफ्ज तारी घाल समीउल्लाह त्या तारचो लफ्ज ह्यारी धरून सांगला म्हाका। मी तेंचेकडे ते सुलासी तुमी आसले जे कोण ते बल्ले तुम्ही कस पसंद केलो नजम आणि इदारा अदब इस्लामी तर्फे असले पहिली नवायती मुंतखब नजम तो बखोले तुमचे कस तो नजम जे कोण सुलासी कसने बरवल्लो एक इजाफी शेर होतो तेजे भितर बार बार रिपीट केलो मैं। अजमो तरब कोने कुदरत तुझी पलताओं सकन आणि रातिक पिजी कुदरतचे कामार तू गौर कर पावसाची निवळर तू गौर कर। वो तुमचे सुलासी पर कसा संदर्भ सकलो तीन शेर आसले हैं।
येता आसले मी आमच्या गांवाचे माहोला भितरांतले ज्यो पण चिजो पडलो हिंगा परवरिश माहोल म्हाका मे दूर दराज इलाका भितर गेला आनी दूर सरपाची नजर इतली दूर सर पावरला है फारूका कलता मुझे बचपन की शेर हो तो जिसमें पलते मुझे माहौलाची अक्कासी करते जो कुंती है मुझे नजरे तर मुझे मालूम जितली चीजों आयली ते पळोवन मैं शायरी केल्लो मे रतीफ आनी काफिया मे तेजे सोबत म्हाका मोय सगळे मुंतखब केल्ले म्हजी शायरी सोबत बेहराल आसले तुमकां आयकवता का करूं कोनाक सांगू दर्द दिल सो माजरा जातलो शिवनो हकीकत या तेजी में अप्सरा का करूं कोनाक सांगू दर्द दिल सो माजरा जातलो शिवनो हकीकत या तेजी में अप्सरा मेती हाताक पाया कोणी लावतले मेती हाताक पाया कोणी लावतले मुरसो फुलाचो मातर कोणी बुडतले कोणी परनोन म्हाकाक जोडतले सांग दिल मौज पुसता मैं तुझे करे मेती हाताक पाया कोणी लावतले मुरसो फुलाचो मातर कोणी गुडतले कोणी परनोन म्हाकाक जोडतले सांग दिल मौज पुसता मैं तुझे कड़े उम्र ढलता मका फिक्र कर गोतली एक आठवणीचे जे कोणाचे परणे झाला आहे तिची दिलाची अक्कासी शबाब साहब उम्र ढलता मका फिक्र कर गोतली हर तमन्ना उमंग को ही मुरझोतली फुलतली ही कलिया इशी बालतली सांग दिल मौज पुसता मैं तुझे कड़े जोड़ो नातिलान बेहतर में मरती तरी जोड़ो नातिलान बेहतर में मरती तरी मेती जाऊन में रंग देती तरी काश एक झाड़ मेथी तो जाती तरी सांग दिल मौज पुसता मैं तुझे करे मेती हाताक पाया कोणी लावतले देलो हर एक गुंड पर तो देलो न धन देलो हर एक गुंड पर तो देलो न धन या इलाही है नस्बात कर तू सकन चांद कर तू मुनव्वर हो काढून गोहन सांग दिल मौज पुसता मैं तुझे कड़े मेती हाताक पाया कोणी लावतले मौज तकसीर धन्ना ही मौजे कड़े मौज तकसीर धन्ना ही मौजे कड़े जिंदगी जूं तो फन्ना ही त्यांचे कडे एक पाकी जमन आश मौजे कडे सांग दिल मौज पुसता मैं तुझे कडे का जवाना भुलौचा कनी जाल में
का जवाना भुलवच्या कनी जल्ली में तेंका उजत जलवच्या कनी जल्ली में मोज नसबा फुटवच्या कनी जल्ली में सांग दिल मोज पुस्ता में तुझे कड़े नाही अफसोस वक्कल मगर जाली नाय मोज इफ्फत में सोडन हिंगा झीली नाय नाय अफसोस वक्कल मगर जाली नाय मोज इफ्फत में सोडन हिंगा झीली नाय तन्हा जीते में वाटे मगर भी नाय सांग दिल मोज पुस्ता में तुझे कड़े का अंदाज बयान है। माँ का वक्कल करुण पल तले कोनी सांग माँ का वक्कल करुण पल तले कोनी सांग हर अजुआश पाकी जमोजे है आंग माँ का वक्कल करुण पल तले कोनी सांग हर अजुआश पाकी जमोजे है आंग बेहयाची खेका हर कड़े आश मांग सांग दिल मोज पुस्ता में तुझे कड़े मैं जवाजाल गुर्बत तो पालो गुड़न मैं जवाजाल गुर्बत तो पालो गुड़न देल तालीम माई बाप को फड़ फड़न मैं जवाजाल गुर्बत तो पालो गुड़न देल तालीम माई बाप को फड़ फड़न कर गली एक जोड़ा चियाशत रड़न सांग दिल मोज पुस्ता में तुझे कड़े। शुक्रिया। घूमती फूंती में जाऊंची धरुन वाट आस घूमती फूंती धरुन घूमती फूंती में जाऊं घूमती फूंती में जाऊंची धरुन वाट आस मैं करूँ कौन सके नए मका रोशनास माई सर की मका खे मिलती एक सास सांग दिल मोज पुस्ता में तुझे कड़े जोड़ो नस्बार आशे तरी मिल तलो जोड़ो नस्बार आशे तरी मिल तलो मुरसो फूला तो मातर गुड़न हर तलो जोड़ो नस्बार आशे तरी मिल तलो मुरसो फूला तो मातर गुड़न हर तलो दिल समीचे परन अपले तो ठो तलो सांग दिल मोज पुस्ता में तुझे कड़े। मेती हाथाक पाया कोनी लावतले मुरसो फूला तो मातर कोनी गुड़तले कोनी पर नौन माकाक जोड़ो तले सांग दिल मोज पुस्ता में तुझे खैर म्हाका जो आठो पडता गावताना एक जमाना होतो एक अजीब दौर होतो शायरीचो आमचे मोहतरम इकबाल साहेबाची जमाना भितर खुद अब्दुल हमीद इरशाद भाव आपले एक नजम भितर 4 शायराचो खास करून तस्करा केला इकबाल मुअल्लिम फितरत परवास वगैरह तर ते जमान्यातून आमचे इकबाल सईदी साहब शायरी करते आयला आणि आमचे एक अरसा
बसकत रावचे बावजूद गावाची महफिला सरी मजाली सरी जोडून होते इतना लेकिन चंद वर्षाली मुस्तकिल तौरावर गावात वाटे अल्हम्दुलिल्लाह आणि मोतिया दाने मुलको एक त्यांचो मजमुआ कलाम मंदिरांपर आयला हा माशाअल्लाह आणि यांचे टेमाचे शोहर आहे तर नाही यांचे जो कहते हमपल्ला शाहीर होते आणि ते टायमार एक अलग माहोल होतो ते जो कहते आज तुगून तकरीबन 40-45 वर्ष फोडलो लेकिन अल्हम्दुलिल्लाह इकबाल साहब तेतातून येता सर बराबर आपली शायरीची मंजिल तय करते वाटेत आणि माशाअल्लाह सुगड से सुगड कलाम भरवते वाटेत भली मरसिये को भली सुगड भरला भली नजमे गजलो भली सुगड सुगड अल्हम्दुलिल्लाह भरला मैं गुजारिश करता इकबाल सईदी साहबाकडे की त्यांनी आपली नजम या गजल आमच्या समोर पेश करा आज व्हडली खोशी महसूस जाता की आमचे जिरानी शाबंद्री साहेब एक बरी सुगळशी महफिल हिंगा शिंगरोवन वाटेत मैं तांकां दिली मुबारकबाद पेश करता आणि आमचे हेजे भितर ही मजलीस भितर दोन मेहमान खास मेहमान वाटेत मेहमान खुशी वाटेत एक म्हजे दोस्त फारूक शाबंद्री साहेब दुसरे यासीन अस्करी साहेब वाटेत बड़ी खोशी जाता त्यांची मौजूदगी भितर मैं पहली 2 कतात आणि एक बंद पेश करून गदर पेश करतलो हर काम करूच्या फुडे पर बिस्मिल्लाह हर काम करूच्या फुडे पर बिस्मिल्लाह शैतानापासून मांग हमेशा पनाह बल तेरा तवक्कल तू अल्लाह करीम ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह आणि एक बंद ऐका एक नजमाचं एक बंद मेहर बंदा सबब हरदम हिदायतची दुआ करता मेहर बंदा सबब हरदम हिदायतची दुआ करता हमेशा दीन हक मुसलमानाची या रब में हिफाजतची दुआ करता मुसलमानाची या रब में हिफाजतची दुआ करता हमेशा दीन हकवर इस्तिकामतची दुआ करता हमेशा दीन हकवर इस्तिकामतची दुआ करता मैं इकबाल कौम कुरानाची रब्बतची दुआ करता मैं इकबाल कुरानाची रब्बतची दुआ करता दुआ शर्फे कबूलियत अता दाओ दुआ करता दुआ शर्फे कबूलियत अता दाओ दुआ करता दुआ अर्शा ऊपर रब्बा करे पाओ दुआ करता दुआ अर्शा ऊपर रब्बा करे पाओ मतलब शेषे मुजरिम अगर मैं वही तरी माँ का वरौन जे मुजरिम अगर मैं वही तरी माँ का वरौन जे मुजरिम अगर मैं वही तरी माँ का वरौन जे ढापून डोले मोजे नकाइस निकौन जे ढापून डोले मोजे नकाइस निकौन जे कामा पडूचे लाजमी एक दोस्ताक दोस्त कामा पडूचे लाजमी एक दोस्ताक दोस्त इंसाफ कर ऐ दोस्त तू एक संत भवन जे इंसाफ कर ऐ दोस्त तू एक संत भवन जे अजरो सवाब मिलता लो तामीरी काम कर अजरो सवाब मिलता लो तामीरी काम कर तकरीब जाऊं सर के मकाले बरौन जे तकरीब जाऊं सर के मकाले बरौन जे तू झूठ जापुना खावा इसरून आखिबत तू झूठ जापुना खावा इसरून आखिबत रब कर तरो हिसाब रवैया उठाउन जे ही फितना परवरी वा हे शैतानाचे काम ही फितना परवरी वा हे शैतानाचे काम एक लाख राज दूसरा बिल्कुल कलव नजे एक लाचे राज दूसरा बिल्कुल कलव नजे भावर ते का कैलो ही रब्बाची मसलिहत भावर ते का कैलो ही रब्बाची मसलिहत वलखून आपला शानो तू तेजी उडवून जे वलखून आपला शानो तू तेजी उडवून जे आणि शेअर शुक्रिया वलखून आपला शानो तू तेजी उडवून जे रब्बाक भी तू येऊ नका भावनाचे दरमने
रब्बाक भी तू यऊ न भावडाचे दरमने घालून फूड दुश्मनी तेजी बढ़ावने जे घालून फूड दुश्मनी तेजी बढ़ावने जे कोण ताजा करता जे कोण ताजा करते रहता एक सुकल लो घाव जे कोण ताजा करते रहता एक सुकल लो घाव इसलिए सऊदो लावतेला बगला जळवून जे इसलिए सऊदो लावतेला बगला जळवून जे आणि पैगाम चाहते जराशी शेर आहे का पैगाम चाहते तो हमेशा तू पेश कर पैगाम चाहते तो हमेशा तू पेश कर क्यों नफरते तो फितना तो उजो दलौन जे क्यों नफरते तो फितना तो उजो दलौन जे आणि सुन्नत वलीमा नबियाची शिरकत करा जरूर सुन्नत वलीमा नबियाची शिरकत करा जरूर मुफ्ताचे खाओ मिलता बलून भल्ली खाओ न जे मुफ्ताचे खाओ मिलता बलून भल्ली खाओ न जे वाटीर काटे राहतले काटार पहुंचमा जी सुन्नत वलीमा नबियाची शिरकत करा जरूर मुफ्ताचे खाओ मिलता बलून भल्ली खाऊन जे वाटेर काटे राहतले काटार पहुंची मख वाटेर काटे राहतले काटार पहुंची मख इकबाल पूरे बढ़ते रहा इकबाल पूरे बढ़ते रहा पाटीर भाऊन जे इकबाल पूरे बढ़ते रहा पाटीर भाऊन जे आणि आमचे शबाब साहेब एक कदर एक होते चांदाव पर क्योंकि चांदा तो माहौल है चांद इतना कालच पडला है आणि आमचे जनाब सैयद सारिक साहेब बरमावर बड़ी सुगट तरही मुशायराचे इनाकाद करतात त्यांना अल्लाह जजा खैर दो ते आमचे हे जे भितर मुशायरा भितर पडली ती गदर में पेश करू एक गदर पेश करू इजाजत सदर साहेब बिल्कुल चांदा पर चांदाची बाहेर ऊपर मतला इसे है अब की बार जो देखा हमने फीका फीका धुंधला चांद अब की बार जो देखा हमने फीका फीका धुंधला चांद गज़ा के मजलूमों जैसा देखा सहमा सहमा चांद गज़ा के मजलूमों जैसा देखा सहमा सहमा चांद देखो देखो आज फिजा में गम की घटाएं छाई हैं आज फिजा में गम की घटाएं छाई हैं खून शहीदा मलकर जैसे अश्क बहाते निकला चांद खून शहीदा मलकर जैसे अश्क बहाते निकला चांद बादल में छुपने की अदाएं उसकी दिलकश होती हैं बादल में छुपने की अदाएं उसकी दिलकश होती हैं खेल में अपने मस्त है या है बड़ा शर्मीला चांद खेल में अपने मस्त मगन है या है बड़ा शर्मीला चांद माँ बच्चे के प्यार में जाने क्या क्या कुछ कह जाती है माँ बच्चे के प्यार में जाने क्या क्या कुछ कह जाती है वो कहती है प्यारा प्यारा राज दुलारा मेरा चांद वो कहती है वो कहती है प्यारा प्यारा राज दुलारा मेरा चांद चौदहवीं शब नूरानी चेहरा अपना दिखाए जरा सुनिए 14वीं शब नूरानी चेहरा अपना दिखाए दुनिया को जैसे नहा कर खुद को सजा कर खूब फलक पर निखरा चांद तवज्जो चाहूंगा जैसे नहा कर खुद को सजा कर खूब फलक पर निखरा चांद
माँ है दरख्शां वो है लेकिन दाग हैं गहरे उस पर भी। माँ है दरख्शां वो है लेकिन दाग हैं गहरे उस पर भी। शायद रब से करता होगा ऐब पे अपने शिकवा चांद। शायद रब से करता होगा ऐब पे अपने शिकवा चांद। उनकी कैसी ईद के जिनके बच्चे भूखे सोते हैं। उनकी कैसी ईद के जैसे जिनके बच्चे सोते हैं। उनकी ईद उनकी कैसी ईद के जिनके बच्चे भूखे सोते हैं। घर में फाका हो तो भाई कैसी खुशियां कैसा चांद। चलते रहना काम है उसका इस दुनिया के महवर पर। बिल्कुल चलते रहना काम है उसका इस दुनिया के महवर पर। जिस दिन दुनिया रुक जाएगी उस दिन रुक जाएगा चांद। जिस दिन दुनिया रुक जाएगी उस दिन रुक जाएगा चांद। और मतलब यूं है, चांद पे ऐ इकबाल सईदी शहर बड़े पुरलुत्फ कहे। चांद पे ऐ इकबाल सईदी शहर बड़े पुरलुत्फ कहे। महफिल महफिल झूम उठी और खुश होकर मुस्काया चांद। खुश होकर मुस्काया चांद। भली ऐसी शौक धरता आणि भली धर्माने तू इसलिए महफिल भली जॉब शौक तरी साम्य येतो असेल तर कम झाला ना हृदय तर पेज इंशाल्लाह येतं आमचे साहिब खाना आणि आमचे मेजबान आयचे मेहरबान को उर्दू गजल पेश करके इजाजत देता का ख्वाहिश को है नहीं कि हम हर बड़े मुशारफ प्रोग्राम आपले मुनफरिद दुल मिसाल लहजा भितर पडला आज शबीर बैदा साहेबांची नजमे आणि इसाबाची भली सुगुण अंदाज पडला अल्हम्दुलिल्लाह मग आठव आहे आणि बरदळ एकच अंदाज पडा माशाल्लाह। शुक्रिया सामान पयली तुम्ही सम्य आयल्लो म्हजी एक पावल उपर आसले आयले सम्य हो भली भली शुक्रिया जजाकल्ला। कितली माणसं आपलो जो सम्य हाजीर झाला है सिवाय एक आमचो नौफल तो जरा सफरेवर वाटे आणि ट्रेनावर वाटे येते वाटे मैं तको फोन केला आपण ट्रेनावर वाटे बोलो ये बोलो तंका मैं हमेशा अल्हम्दुलिल्लाह मुझे खास शायर मैं बोलू सकता कि हालांकि त्याजानो फुडे इरशाद साहेबाची भल्ली नजमे में पडतो तो लेकिन जेता आमचे शबीर बायदा साहब कुवेत आयले म्हजे सरी राहिले हमेशा रोजाना मुलाकात जाल्ल्यापर्यंत जाती होती त्यांचे सरी बैसलो कैलो आणि अल्हम्दुलिल्लाह त्यांची हे पडूशी रुकवलो ते मग आमचे माशाअल्लाह बचपनचे साथी को आमचे मैं आणि ते सरी इकबाल सईदी आम्ही उमर हाल भितर मैं असले अल्हम्दुलिल्लाह इकबाल सईदी साहेब त्यांची आम्ही शिमार वक्त गुजरला आहे आणि येता जे कोणते असे मैं खास करून एक त्यांची तकलीफ पडतलो तुमची इजाजत असता हो ना चांदनाचो भल्ली जिक्र आहे लेकिन हो जे कोणतो रोमानी चांद है तुम्ही येता ऐकात पलम भल्ली साधा सीधा होते कितली रोमांटिक गजल बरला है या नजम बरला है। मैं चांद गे तू चांदनी प्यारा झालो तुझे धनी नचलान तू का फायदा ही जिंदगी तुझे कनी। मैं चांद गे तू चांदनी प्यारन तुझे झालो धनी नचलान तू का फायदा ही जिंदगी तुझे कनी। तू खूबसूरत हूर गे चेहरो तुझो पुरनूर गे। तू खूबसूरत हूर गे चेहरो तुझो पुरनूर गे। बगला तुरा हरदम मोजे बगला तुरा हरदम मोजे
जाऊ ना खा तू दूर गे रात चन्नाची मौसम हसी आज वटे तू मोजे सरीन रात इसली सदा राहोगे आईची चन्नाची राती परी रोमॅन्टिक डोलाचो तू उजवाड गे नातलान तू आधार गे डोलाचो तू उजवाड गे नातलान तू आधार गे ए हम सफर राहो सदा तू जो मोजो हो प्यार गे ऐ हम सफर राहो सदा तू जो मोजो हो प्यार गे राहत मोजी ऐका राहत मोजी फरहत मोजी चाहत मोजी उल्फत मोजी राहत मोजी फरहत मोजी चाहत मोजी उल्फत मोजी तुझे बिना कलता तू का जाइत का हालत मोजी रात चन्नाची मौसम हसी तू आज वाटे तू मोजे सरीन जरा ऐका हा गौर करून मागा कोण जोश येते आहे कित्या करला बल्ली मुद्दत्यान पडलो तू शौ ते या बोल ऐका हा तू शौ ते या चापा कली या कस्त मोगरा ची तू कली माका मगर खुशबू तुझी पलवात तुझे बांधली तू शौतेया चापा कली या कस्त मोगरा ची तू कली माका मगर खुशबू तुझी पलवात तुझे बांधली डोला भीतर सूरत तुझी दिला भीतर धडकन तुझी बोले मस्त वाटत नाही तुम्ही ओळखाल नाही दंगा मी ओळखला दे डोला भीतर सूरत तुझी दिला भीतर धडकन तुझी तुझे पासून जालन जुदा राता माका उलझन तुझी रात चन्नाची मौसम हसी आज वटे तू मोजे सरीन रातू सदा बगला मोजे हर गम तुझो इसरून तू रातू सदा बगला मोजे हर गम तुझो इसरून तू फूला परिन निखरून तू वकले परिन शिंगरून तू फूला परिन निखरून तू वकले परिन शिंगरून तू हर दिस कर तू ही दुआ इकबाल ही देता सदा हर दिस कर तू ही दुआ इकबाल ही देता सदा खोशन मिलून
रायों हिंगा केताऊं जाना तुन जुदा रात चन्नाच मौसम हसी आज वटे तुमोजे सरीन रात इसली सदा राओगे आईची चन्नाची राती परीन आम्ही सातुरात पुढे सर्वांना शुक्रिया अदा करता आमचे खास करून जैलानी महोत्सव मोहिद्दीन जैलानी साहब साहब शुक्रिया की आमका समागम दावत दिले आपले मी सर्व शहरात दर्दी तुमचे शुक्रिया अदा करता आणि ते आमची या जो व्हिडिओ ज्याला पाहून अपलोड झाली आमचे भाऊ नसीमुद्दीन शाबुद्दीन साहब आपले करावली न्यूज हे चॅनल वर शुक्रिया अदा करता आमचे जो मौजूद मेहमान आयला दोघांना चुकून येतात सुरात मी पहिला आमचे सदर मुशाराकडे गुजारिश करतो की मुख्तसरन रिवायती आपलं खुतबाचे कार्यक्रम से इस तरह से मालूम को जैलानी शाबंद्री आईची दावत दिले होते आणि म्हाका येवचो यकीन वादाकू केलो होतो आणि येतलो बोलचे 100% होते गो लेकिन एक कडेन चिरकुटांतरा वखत जालो आज हिंगा येऊन म्हाका एक व्हडली मदली खुशी महसूस जाली हास्य जाली के कलीम आजीस एक हिंदुस्तानाचे एक व्हडले मायनाश शाहीर बिहारचे हन त्यांची दर्दंगेज आणि जेवण तो शायरी होती बडी मशहूर होती त्यांचं एक आलमी मुशायरा आमचे जुबेल भितर झालो होतो मुशायरा व्हडलो जालो होतो आणि तिकीटो होती सवज होती मुशायरा झाला मग दुसरे दिसा आमच्या हॉटेलात दावत होती ते दावतीच्या टेबला उपर असले तमाम तकरीबन शोहरा होते आणि चंद सामीन होती इशीच आम्ही 4 असले सामीन असले पण सामीन 4 होते तमाम शोहरा होते इशीच असले एकला दुसरे एक बद्दे बद्दे ते मुशायरा सुरू होलो थिंगा जेवचे महफिले सगळ्यात तेता कभी माजीच बललो जो डायलॉग म्हाका तो ताडो पडलो होता तेन बल्ले बोला आज की ये महफिल कल के आलमी मुशायरे पर भारी है अगर मतलब त्या सामीन को कम होते आणि होते तीसरीच म्हाका एक महसूस झाले का बोला ये एकदम मुख्तसर महफिली लेकिन तवक्कुपासून ज्यादा असले हिंगा बास माणसाचे कलाम ऐकूचे पहिले खास करून आमचे हमसर आमचे क्लासमेट आहे आमचे इलियास साहेब एटली पुख्ता शाहीर में आदमोल बदली सुगड असले त्यांनी आपलो तजिया पेच केले फुडले आणि आयचो दौरचो तकाबुल केले भलीच शायरी में एकला एकल्याचे नाव घेतलं त्याला एकला आपलं नाव घेणार त्याला आपण हाडदा नाही मतलब बड़ी खुशी जाता बोला इतली चीजो आणि आमची कमायतर आमची जो कोणती परवरिश स्टार्ट भितर झाली कॉलेज जमाना भितर आमचे मोहम्मद हुसैन फितरत वगैरे आमच्या मंसूर अली आणि तो ते एक दौर होतो आणि हर मासा एक महफिल जाती होती कस आणि ते म्हाका इतका कालकाच झाले हे जे फुडें मी तिका जमा इस्लामीची त्यांची मिटिंग होती आमच्या हेजे दावत होती तिंगा मी गेलो होतो तिंगा काका पुसले म्हाका तू सल्ले बरवता सुगड शायरी करणार का बोल मी तो मर्द अजून म्हाका लागेल म्हणलो मतलब ते टायमार लागू सारखो होतो कॉलेजे भितर जे कोण दौर होतो लेकिन तेतार लागेल आणि येता बी लागू सवालच पैदा आना कोण जाऊन अजब ते टायमार तमाम उस्ताद व्हडली खुशी जाली का बोला चल्ले मतलब आमचे भितर आमची कौम भितर जाले जे कोण तो उर्दू अदबसो जाल्ले जहान होतो तेका आम्ही जिंदा करूनच्या मुस्लिम महफिलोकच व्हडले मुशायरे जाते राहता हे अर्थ लेकिन इसली महफिलो कमस कम मासा एकला इशी दरवर्षी कोशिश करा मान्य हे जनकच जाल्या उर्दू अदब जिंदा राहता अगलेच मतलब मैं वळखता असले दुसरे एक जपने म्हाका एक दुसरो एक दाखलोची जोक पर्यंत तो आडो पडलो तो आम्ही सवज मुशायरा शायरा सवज मानचे भायर वचून म्हणून टाले मारला बोलून तेजे पर म्हाका ताकाच आडो पडलो तो मी तेता सांगला नाही तू म्हाका चुटकला सांगू हरकत ना बोललो तेच सांगलो आमची सौदियाची महफिले भितर आम्ही मुशायरा अरेंज केला भितर सामान व्हडलो मुशायरा 1991 भितर आमचे दम्माम खबर भितर जाल्लो मुशायरा तो तकरीबन 400 मनशे होते आमची ईस्टर्न प्रोविन्सची आणि पाकिस्तानी शोहरा होते आणि पाकिस्तानी व्हडले शोहरा होते तेन कन्व्हिनर कोण होते तेन लास्ट भितर जाल्ले एक जो कोण तबसरा केलो होते ते तबसराचो असल राज सांगता मैं तेन सांगले बोला मैंने बहुत बड़े बड़े मुशायरे देखे हैं इतना बड़ा मुशायरा नहीं देखा रात को 4 बज रहे हैं लेकिन लोग आ रहे हैं मुसलसल कोई जा नहीं रहा है ते असल सबब काय झालं बोला आम्ही मुशायरा जे कोण धरलो होते टाउनापासून बाहेर एक 5 स्टार हॉटेलामध्ये धरलो होते आणि आमची बस्से असले होती ते आम्ही सांगलो मुशायरा जामा होती कोणी येऊ कसं नाही म्हणजे आपली गाडी असं म्हणू शकत बाकी राहिले अजून एक 400 माणसाचो मजमा भितर कोणी मुतू निकून कोण होता उतरी इतनी शादी फुलो नहीं था तेन मतलब मानसे रात को 4 बजे भी लोग आ रहे हैं जा नहीं रहा है तीच मानसे नका बोल ती तारीफ करून तरी सांगले का बोला ते
उर्दू अदब भितर आमकां असले इसली शगोफियां असले जे कोण ते आमकां असले आनी ताजा दम धरवता आणि आमचे असले तफक्कुर पण आमकां आजाद दवरता. बस मैं चंद अपनी पेश करते मैं अपनी खत्म करता हूँ. जज़ाकल्लाह. आमचे आईचे मेहमान खुशी जनाब यासीन अस्करी साहब बड़े गुजारिश है कि इनको मुख्तसर अपने रहमतुल्लाह व बरकातुहू. संबंध फुडें काय का बुसलान हे आमचे जेलांनी म्हजे दोस्त हांवें मसरी बली काम केला राबिता भितर आनी आमी इशी ते टायमार महफिलोको जमवते होते. संबंध फुडें तांचो शुक्रिया अदा करता. म्हाका आटो करून आपवले ते येता एकाच हप्ता जालो गांवांत येवन हिंगा आयला म्हाका पळय एक व्हडले शख्साचो भले आटो पडलो. तो आसले रहमतुल्ला शाबंद्री. आमकां आसले ते टायमार फितरत नायट म्हूण केले होते. चंदना तुमकां आटो रावतलो तेन्ना जामियाचो आनी अंजुमनाचो संगम तेन्ना ह्या भाव आसले अल्लाह मफरत करूं ह्या भाव आसले ती महफील आसले हें केल्लो हायस्कुलात इस्लामी उर्दू हायस्कुलाचो जो कोण तो धाकलो जो कोण तो हें आपले थिंगा केल्ले व्हडलो जबरदस्त क्रावड होतो. म्हाका ताजो आटो पडलो आनी ते टायमार आसले आमी एक आसले तेन्ना आमचे मार्केट जुबैर मे आनी रहमतुल्ला शाबंद्री आनी असले इफ आय डोंट मिस्टेकन असले जैवसेन जाकीर आमकां 4 जाणां ह्या भाव जिम्मेदारी दवरून सांगलो का आपणान तुम्ही असल्या आज भी महफिलो हिंगा करते रहा. आणि तेन्ना आमची पहिली महफिल जाल्ली असले ही फितरत नायकची. तो म्हाका आटो पडलो एक जपणे. दुसरे आपणे का आपणान आमी जे कोण ती नवायती कलाम बरवता पळय सिर्फ नवायती हातसर रावतात ना ते उर्दूचो लफ्ज रावतात ना इंग्लिशाचो लफ्ज आहे. हे 2 इंग्लिशाचो लफ्ज बोलले आमचे. म्हाका शिकायत आहे करना आयंदा वचून काय आमी सिर्फ आनी सिर्फ आमची नवायती हे रावतात. तेजे साथ साथ दुसरे जपणे काय का बसलान अलीगढ़ मुस्लिम युनिवर्सिटीचे म्हाका तांचें नांव बराबर कल्लें. तेन आनी आसले कमरुद्दीन म्हणून आसले बँगलोरचे तेन भटकले आयले होते. भटकले येवन करून तें सगळो भटकलेचो आसले हें पळोवन जिद्दा आयला म्हाका आसले राबिता आलम इस्लामीचे हेजे मोल्ला आलमियाको बैसून होते तेन्ना गालिबन मोल्ला आलमिया भटकलेचो काका तस्किरा केले. ते टायमार तस्करा केला मग तई नसलो उदाहरण भटकले तर आपण 2 चीज संबंध बेहतरीन बल्कि सगळे हिंदुस्थानात त्याची मिसाल आमचे भले नम. एक भटकलचे ओलामा त्यांचे भितर जे कोणतो असले जज्बा पडलो जे कोणते नमुना त्यांचे भितर असले दावतो तबलीसो जे कोणतो तरीकेकार पडलो आपण भले मुतासिर. दुसरे आमचे शौराची तारीफ केले ते भितर बाकायदा तांकां नांव आठवतो अब्दुरहीम शाह साहेबाचे फितरत साहेबाचे हसरत भटकलीचे यांची सब बाकायदा नाव म्हळें. तेजी व्हडली शायरी आसले देखून साऊथ इंडिया भितर रावन करून हेजी व्हडली शायरी करतले मनशां आपूण पळयलें. नॉर्थापूण ज्यादा निक्की शायरी थिंगा जाता भले. आनी तिसरे आपणे का आपणान आसले हिंदुस्थानात तर जे कोण ती उर्दू पढून आणि जे कोण ती उर्दू आसले जे कोण ती हिंगा शिकोवन वता ते असले बाकी मुल्का भितर कुछ नाव को सांगले पाकिस्तानात तो उर्दू नाही उर्दू असले हिंदुस्थानात असल. मैं तुमचो आखिर भितर काय का आपणान तुमचो समाज शुक्रिया अदा करता. वक्त को बल्ली जालो मजीद असले काय का तुमचे काय सांगता का आपणा आमची जे कोणती शनाख्त आणि आमचो जे कोणतो असल जे कोणतो असले आमचो हे असे ते असले सगळे आमच्या कौमात तर हावी करची कोशिश करा आणि येता जे कोणतो यंग जनरेशन जे कोणतो उर्दुवान आणि नवायतान हाडते वाटपले ते का हाडूची कोशिश करा. जजाकल्लाह खैर. काय नहीं अल्हम्दुलिल्लाह समाल पहले मैं तुमचो समाजो शुक्रिया अदा करता की माझी आवाज ऊपर लगभग बोलते तुम्ही समय आयले आणि वक्तार आयले. जराशे आमचे मेहमान येऊन देर झाली तेसो जरा आमचो प्रोग्राम लेट जालो नातला 1 घंटा फुडे या अर्धे घंटा फुडे खत्म जातो. हाँ इंशाल्लाह घालून केदे व्हडले काय नाही असल भी तो हो मुझे मैं तुमका सम्मा कलता को मैं 12 महफिले भितर आयकवला देखो आमचे मरहूम इरशाद साहेब ते तेंगा राहते होते आणि तू बोललो आमचे असले रहमतुल्ला शाबंद्री म्हाका आठव है आम्ही केत्तो पहिली इरशाद साहेब गावात आयलान आम्ही जे कोण ती जाणे शायरीचो जोग धरतली माणसे वाटत या आमचे असले मोठे शायर वाटत ते सगळे आपले आपले घरे
का ते नक्षब बोलून एक रात धरवते होते, तुका आठवरो नक्षब. मी 1-2 मर्तबा आमच्या घरी कोण धरलो होतो. एक मर्तबा आमचे रहमतुल्ला शाबंदरी कन्व्हेनर होते, त्यांचे सरीन मी बल्ली सुगड आणि मी गेलो त्यांच्या बल्ली सुगड दाखवले मागा ते. आणि असले ते सुगड असले मावले आमची रात्री आमचे नवे घर उमर स्ट्रीट भितर जाल्ले. मी आपोलो सामने विशेष मैफिल आयली होती, खास माणसे आयले माने. आणि साम्य असले का बोलतात का महजूद जाऊन गेले. आम्ही त्या टायमार माफ करू का एक चीज आहे म्हाका धाकलीशी एक चीज आठव येता देखून ये ना मारून मी खाली कोणाची हाताक आणि कोणाची हे करचे असं जापोवचें न्हय. मी एक असले माणसा एक गावाचे मारूफ शायरा आपोवंक गेलो. ते जर शायरी घेता नाजूक मिजाज न्हय, ते शायर माणसे कोण नाजूक मिजाज. मी बोललो आमच्या हिंगा नक्षब इरशाद साहेब आयलाय आमच्या घरे में जराशी नक्षब धरलाय रहमतुल्ला आणि शिमार जाऊक माणसे वाटेत तुम्ही जराशी या आमचे घरे. पण खे असेल घर तिथं असले उमर स्ट्रीट मध्ये मदिना कॉलनीचा बोला गावातून भल्ली दूर बोला भल्लीकाच दूर. मैं बोलो इंशाल्लाह मुझी हैसियत मुताबिक तुमका का झाला मैं रिक्षा फेटून देता हा बोलून बोललो. ते बोलले रिक्षा हवा आणि पाऊस भल्ली होतो हा तिथं रिक्षा हवा पाऊस म्हाका जाण आहे जराशी अँबॅसेडर फेटून द्यायला निके होते. मोदी ती वकात नव्हती हा माफ करू का त्याचा ते मी तेटलीच हे झालं नव्हतं. मी रिक्षा घालून फेटून देता या आमचे मला रामतलाकच येतले तुमका वरू ते शारलाकडच्यान तुमका येते रिक्षा वापर घेऊन येतले वरून सोडतले बोललो. नाही जाऊचे ना आपला म्हणून बोलले. मी ठीक आहे आयले माणसे शहरा पुरा आयले शिवाय त्यांचे साम्य आयले अल्हम्दुलिल्लाह. तो ती महफिल एटली सुगड एटली मशहूर झाली माणसे एटली वचून खाल चर्चा केले तेजो की असले भल्ली मशहूर झाली. आणि दुसरे का तिसरेचा सुदान म्हाका बोलतात का बसला तू जर असे आपोवचे होते म्हाका रिक्षा तरी फेटून देवचे होते का तू शिकाय खैर आपली आपली लेकिन मी हेच तुमका सांगूचे का बसला आम्ही काही शायर नाही मी काही शायर नाही माशाअल्लाह. ते अल्लाह देवचो शौक आणि अल्लाह सगळे त्यांचे जहाना चिजो घालता ती उतरते उतरते. म्हाका एक मर्तबा 1-2 हे नाद बरला ते मी म्हाका आमचे चाचा अल्हम्दुलिल्लाह आमचे आलिम चाचा जे व्हडले भाऊस कौसर जाफरी कडे मी एक मर्तबा रुजून मी नाद बरोवन चाहता बोला नाद तू बरोवता तांकां जरा ताज्जुब जाला. मी त्यांच्या समय भल्ली धाकलो हा ते भल्ली म्हणजे बापापर्यंत ते बोलले किशी बरोवलो नाद मी बरोवता जे काय अशी जराशी प्रॅक्टिस करते वाटे मी बरोवता इंशाअल्लाह बोललो. ते पहिलो सबक तुवें का बोलले का बसला अल्लाह तांकां बाल मगफरत करो त्यांची. ते आखरी अयाम भितर त्यांची शायरी भितर भल्ली निखार आयलो होतो कित्याक बसला ते नातोकच बरोवंक सुरू केले. त्यांचे पुताचे हेजेन ते तकरीबन 4 मास काका मदिना भितरकच राहिले. आमचो फजलुर रहमान आणि उबैद अब्दुल रहमानाचे सरीन तिंगा ते राहिले मदिना भितर तांकां ते मदिनाची हे भल्ली आठवयली तिंगा बसून केतलो काळ त्यांची तिंगा नातो झाली. म्हाका ते का बोलले का बसला एक सबक आठव कर जयलानी कि अगर असले तू नाद बरोवता सम्मान पहली वसून मसा करू बावजू मसा कर नियत कर आणि पले तू किशी तुझ्या हातीन अल्फाज उतरता बोल. आणि वाकई मी ते पडून 1-2 नातो बरवलो भली सुगड बरवलो हिंगा 1-2-3 कडे मी पेश करता हमेशा ती नातो भली सुगड झाल्या म्हाका त्यांची. लेकिन मी तेटली म्हाका काय कलम मला म्हाका प्रॅक्टिस मिळालेला लेकिन मी शायराची भल्ली कदर करता. तुमका सम्माको आपोवलो आणि हे सांगूचो मकसद के मी दिलीन मनीन तुमका आपोवलो आणि असले तुम्ही दिलीन मनीन आयले तुमचं भली भली शुक्रिया जजाकल्ला. मैं हो एहसान मुझे पर इंशाअल्लाह जजाकुमुल्लाह खैर तुमका भल्ली